माननीय संजय मामा शिंदे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं कुरुडवाडी येथे होत असलेल्या या सभेला उपस्थित आदरणीय बबनदादा शिंदे, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रश्मी दीदी बागल, विनायकरावजी पाटील, लतीबाई तांबोळी, निशिगंधाताई माळी, दत्ताजी गवळी, विजयाजी भोसले, साहेबरावजी पवार, भारतजी शिंदे, रमेशजी पाटील, बंडूनाना ढवळे, सुहासजी पाटील, यशवंतजी शिंदे, शंभू मोरे, बंदी नवाज संजयजी पाटील, शंभू मोरे, समाधानजी पाटील, शिवाजी पाटील, हनुमंतराव पवार, दिलीपजी देवकुळे, सुधीर भाऊ भोसले, कैलासजी तोडकरी, व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे सर्व मान्यवर नेते, या सभेला उपस्थित असलेल्या कुरुडवाडी येथील माझ्या मतदार बंधू भगिनींनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, आता माझ्या हातात एक निवेदन दिलं आणि माढा लोकसभा मतदारसंघात या भागातील वडार समाजाने संजय मामा शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला। सर्वप्रथम त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो। दोन 2014ची लोकसभेची निवडणूक आणि 2019ची लोकसभेची निवडणूक, या दोन्ही निवडणुकीतला प्रश्न जर मला विचारला की नेमकं काय फरक आहे, तर मी 2014च्या निवडणुकीतही लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रभर फिरलो, पण ज्या ज्या ठिकाणी सभा घेत होतो त्या ठिकाणी मला मोदीची लाट दिसत होती। आज 2019 मध्ये सुद्धा माझी ही 61वी 62वी महाराष्ट्रातली सभा आहे। नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, हिंगोली, नांदेड, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, परभणी, बीड, बारामती, रायगड, परत आज रायगडला जातोय। या सर्व मतदारसंघामध्ये ज्या वेळेस मी फिरून आलोय आणि आज कुरुडवाडीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे, मी आपल्या सगळ्यांना विश्वास द्यायला उभा आहे की यावेळेस मला मोदीची कुठं लाट दिसली नाही, पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महागठबंधनचं वादळ या ठिकाणी नक्कीच मला यात दिसलं आहे। त्यामुळे या वादळात कमळाबाईच्या कमळीचे किती पाकळ्या उडतील हे आता 23 मेलाच आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर बघता बघता 5 वर्ष निघून गेली। 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस अशी लोकसभेची निवडणूक लागली आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री पदाचे उमेदवार देशभर सभा घेत फिरत होते। मी तर म्हणतो की ते प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नव्हते, या देशाला दिलेले भारतीय जनता पार्टीने सपनों का सौदागर होते। प्रत्येक सभेत या देशाच्या जनतेला एवढी स्वप्न दाखवली आणि देशाची जनता सुद्धा त्या स्वप्नात अशी रंगून गेली। 5 वर्षात कळालं नेमकं आपलं काय चुकलंय। मला आजही आठवतं की ज्या वेळेस नरेंद्र मोदी भाषण करायला स्टेजवर यायचे आणि माईकच्या समोर आले की समोर बसलेल्या लोकांकडे बघून नरेंद्र मोदी म्हणायचे, अच्छे दिन
समोर बसलेले लाखो लोक म्हणायचे आने वाले है। आता तुम्ही जसं अच्छे दिनवर हसला, आमच्या भागात एखाद्या माणसाने एखाद्या माणसाला जर अच्छे दिन म्हणलं तर एक तर तो माणूस तुम्ही जसं हसलात तसं हसतो, नाही तर हसडीत हो। देशाच्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक शहरातल्या चौकात चौकात अच्छे दिनच्या नावाने चेष्टा होत्या। तुम्ही आम्ही केलेली चेष्टा सोडून द्या। 5 महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एका हिंदी न्यूज चॅनलवर मुलाखत द्यायला गेले। मुलाखत चालू झाली, प्रतिनिधींनी प्रश्न विचारले, नितीन गडकरींनी उत्तर दिलं आणि शेवटी त्या प्रतिनिधींनी विचारलं, नितीन जी क्या आप बता सकते हैं इस देश में अच्छे दिन कब आने वाले? नितीन जी ने उत्तर दिलं, ते म्हणले ये अच्छे दिन विच्छे दिन कुछ नहीं होते, उसको महसूस करना होता है। आज मी विचारायला आलोय कुरुडवाडीच्या जनतेला, या मतदारसंघातल्या जनतेला, क्या आपको अच्छे दिन महसूस हो रहे हैं? अच्छे दिनच्या नावाने देशातल्या जनतेला फसवलं। त्याच वेळेस तशा सभेत नरेंद्र मोदी म्हणायचे, मैं विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा और इस देश के हर नागरिक के खाते में, तेवढं मात्र तुम्ही पक्क विसरला नाही। आणखीन तुमच्या डोक्यात 15 लाख आहेच। पंधरा पैसे आले नाही, पण माझ्या सरकारला आता भीती आहे काय, क्या मोदी बाबाचा काय भरोसा नाही। हे मतदानाच्या आदल्या दिवशी एखाद्या वेळेस टीव्हीवर येईल आणि रात्री 8 वाजता म्हणेल, मेरे प्यारे देशवासियों, मैंने पिछली बार कहा था विदेश जाऊंगा, काला धन लाऊंगा, 15 लाख जमा कराऊंगा, लेकिन पिछली बार विदेश में जरा काला धन कम था, इसलिए मैंने 15 लाख बोला। पिछले 5 साल में काला धन बढ़ गया है, इसलिए मैं 15 की बजाय अभी 25 लाख दूंगा। तिकडं मोदीचं भाषण झालं रे झालं की गावागावातले लावारी अंधभक्त लगेच मतदाराच्या माग, अरे बघा मोदींनी 15च्या ऐवजी 25 देतो म्हणलेत, वर्षाला 6000 देतो म्हणलेत। असे जर लावारी मोदी भक्त या 2 दिवसात तुम्हाला कोण भेटले तर त्याला एवढंच म्हणायचं की मोदीचे 15 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील, आता बोललेले 10 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील, वर्षाचे 6000 ज्यावेळेस यायचे त्यावेळेस येतील। मतदान होईपर्यंत तू 4-5 लाख उसने दे, पुढचं पुढे बघू। 15 लाखाच्या नावाने देशाच्या 125 कोटी जनतेला फसवलं। अरे आजच्या या सभेमध्ये अनेक तरुण पाहतोय, शिट्ट्या वाजवताना पाहतोय। 2014ला हीच तरुणाई, रश्मी दीदी बोलल्या त्या खरा, हीच तरुणाई दीदी त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत 2014च्या या तरुणाला विचारायचो आम्ही, अरे काय करणार, कुणाला मतदान देणार? त्यावेळेस हीच तरुणाई आमच्या डोळ्यात देखत जमिनीवरून 1.5 फूट उड्या मारून म्हणायचे, हर हर मोदी, घर घर मोदी। दोष त्यांचा नव्हता, त्यांना काय दोष द्या। एका सभेत नरेंद्र मोदी म्हणले, मैं देश के नौजवानों से कहना चाहता हूं, आप मुझे इस देश का प्रधान सेवक बनाओ, मैं हर साल 2 करोड़ का रोजगार का निर्माण करूंगा, म्हणजे नोकऱ्या। आपल्या पोरांना वाटलं काय भला माणूस देशाचा पंतप्रधान होणार आहे, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या देणार आहे, 2 कोटीपैकी 1 नोकरी आपल्याला मिळणार आहे, नोकरी मिळाली की आपला छोकरीचा प्रश्न मिटणार आहे।
छोकरीचा प्रश्न मिटला की हम दो हमारे दो, माझ्या घरात अच्छे दिन येणार. आता तीच तरुण आहे 5 वर्षानं जिथं जाईल त्या सभेत आम्हाला दिसती. मी त्यांच्याकडे बघतोय, ते मंचाकडे बघतोय. मी म्हणतो आता कसं रे बाबा, हळू जवळ येते तर कानात म्हणते भाऊ काय सांगायचं, 5 वर्ष झालं सोयरीक सुधार. इमानदारीनं सांगा, आपण सगळे गावाकडचे माणसं आहे का सोयरीक? आणि असली तर काय विचारते, नोकरी. या देशातल्या तरुणाईला मोदींनी फसवलं. नोकरी तर दिली नाही, पण 4.5-5 वर्षाच्या काळात याच मोदी सरकारच्या अहवालाने सांगितलं की 45% नोकऱ्या या 5 वर्षाच्या मोदीच्या काळात या देशाच्या इतिहासात एवढ्या कधीच कमी झाल्या नव्हत्या, एवढ्या कमी झाल्या. म्हणजे जे नोकरीवर होते अशा 45% नोकऱ्या गेल्या. या देशातल्या तरुणाईला फसवणूक नाही झाली. अरे आता तांबोळीने क्लिप दाखवली, वाचवली, तुमची ऐकवली. एका भाषणात बोलले नांदेडच्या 2014च्या नरेंद्र मोदी, ते भाषण नांदेडचं आहे. पहिल्यांदा ते नांदेडला बोलले की मी देशातल्या शेतकऱ्यांना शब्द देतो, 1 महिन्याच्या आत पहिल्या मीटिंग मध्ये देशातल्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो. देशातल्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्पादन खर्चावर 50% नफा देऊन भाव काढतो. हे मोदींचे शब्द आहेत. अरे तुम्ही मोदी साहेब कुणाला फसवलं? या शेतकऱ्याच्या जातीला. अरे या पृथ्वी तलावर एकमेव शेतकऱ्याची अशी जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते. आणि निसर्गाने जर कृपा ठेवली तर या शेतकऱ्याच्या जातीच्या मनगटात एवढी ताकद आहे की आपल्या काळ्या मातीत 1 दाणा टाकतो, त्याचे 1,00,000 दाणे करतो आणि त्या 1,00,000 दाण्याने 1,00,000 जणांचं पोट भरावं. अशी प्रामाणिक भावना ठेवणारी जात जर कुठली असेल तर ती शेतकऱ्याची जात आहे. आणि त्या या शेतकऱ्याच्या जातीला तुम्ही फसवलं. मोदी साहेब याच जन्मी तुम्हाला फेडावं लागेल. पुढचा जन्म बिन्म मी मानत नाही. जे केलंय ते याच जन्मात भोगावं लागतं आणि भोगावं लागणार आहे. आणि 23 मेला तुम्ही हे भोगणार. 23 मेला काय मिळालं शेतकऱ्याला? 5 वर्षात इमानदारीने सांगा, आपण रबीचं पीक घेतलं, खरीपाचं घेतलं, उत्पादन खर्च तरी आपला निघाला का? आज जेवढा नागावला शेतकरी 5 वर्षापूर्वी एवढा कधीच नव्हता. या 5 वर्षात उद्ध्वस्त झाला. अरे एवढी वाईट अवस्था शेतकऱ्यांची की नांदेड मधल्या मराठवाड्यातल्या काही शेतकऱ्यांनी अशा आत्महत्या केल्या की स्वतःचं सरण स्वतः रचलं, स्वतः सरणावर झोपला आणि स्वतःच्या सरणाला स्वतःच आग देऊन